जय भवानी प्रतिष्ठान घोंगडे वस्ती भवानी पेठेत डीजे मुक्त शिवजयंती खर्चाला फाटा देऊन घेतला हळदी कुंकूचा कार्यक्रम। जय भवानी प्रतिष्ठानचा उपक्रम महिला भगिनींना दिल्या चांदीच्या फ्रेम असलेल्या शिवछत्रपतींच्या प्रतिमा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394व्या जयंती निमित्त जय भवानी प्रतिष्ठान तर्फे डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा करण्यात आली। जयंती उत्सव काळात महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन सगळ्या मंडळांसमोर एक आदर्श ठेवला। या 300हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता। संस्थापक अध्यक्ष संदीप महाले यांच्या नेतृत्वाखाली हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चांदीचे फोटो फ्रेम असलेली प्रतिमा भेट देण्यात आली। यावेळी माजी महापौर महेश कोटे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी सभागृह नेता जनसेवक सुरेशअण्णा पाटील, संस्थापक अध्यक्ष संदीप महाले, उषाताई पाटील, अश्विनीताई महाले, रेणुका दोंतुल, शोभा जाजू, कृष्णा जाजू, सरिता महाले, शीला कोडम, ज्योती कोडम, रेणुका दोंतुल, भारती गुंडल्या, रम्या रायनी, अंबिका रायनी, सुवर्णा एमुल, अनिता रानसर्जे, ऐश्वर्या चरकुपल्ली, बालमणी रायनी, शांताबाई गुंडला, अनिता रापेल्ली, दुर्गा रापेल्ली, लक्ष्मी गुस्सा, भाग्यश्री भावी, वसुंधरा गणपा, अक्कम्मा देवी स्वामी यांच्यासह गोपाल कोडम, रवी गड्डम, अनिल महन्ना, अनिल बासुरे, सचिन जाधव, बालाजी रायनी, राकेश रायनी, गणेश गुंडला, रवी रायनी, सचिन तुगावे, अमर पवार आदी उपस्थित होते। कार्यक्रमासाठी राहुल रायनी, राज माडा, विकी इराबत्ती, प्रवीण सब्बन, प्रवन दोंतुल, श्रीकार एमुल, विश्वनाथ भावी, विजय कोळी, साई नडीमेटला, सिद्धारूढ गांधाळकर, अनिकेत गरजे, अश्विनी कोकदम, जगदीश कोडम, पवन कोडम, भावेश सिंगारम, गणेश कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले। मित्रमंडळीने ठरवलं की या भवानी पेठच्या गरीबच्या लोकांना आपण काहीतरी हळदी कुंकू कार्यक्रम घ्यावं। आता रक्तदान शिबिर मी अण्णाला सांगायचंय की रक्तदान शिबिर मी नगरसेवक असताना 51 बाटल्या रक्तदान होत नव्हते, परंतु संदीपनं जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या मित्रमंडळीच्या वतीनं या ठिकाणी 276 रक्तदान केले, नंतर 286 केले, आता यावर्षी 276 झाले। कारण याच्यामध्ये आपण बघितलं संदीपनं अनेक गोरगरिबासाठी रेशन कार्ड असू दे, आधार कार्ड असू दे, किंवा आपल्या या मतदाराच्या नोंदणी असू दे, मुद्रा लोन योजनेचा असू दे, किंवा अनेक उपक्रम या ठिकाणी त्यांनी काही नसताना या ठिकाणी राबवत आहे। कारण संदीप महाले एक चांगला कार्यकर्ता, चांगला माणूस। आपण बघितलं मार्कंडे जयंती आमच्या भागात या ठिकाणी अनेक तेलुगू भाषिक आहेत, पद्मशाली समाज आहे, पण संदीप महालेचा एक हिंदुत्ववादी माणूस आपल्या सर्व धर्माच्या लोकांचे जे काही देवाचे कार्यक्रम असतात, त्यांचे महाराजांचे कार्यक्रम असतात, ते सर्व कार्यक्रम त्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडत असतो। परंतु या ठिकाणी लोकांना वाटतंय अण्णा 2 अण्णा आहेत, मोठे अण्णा आमचे वेगळ्या पक्षाचे, मी वेगळ्या पक्षाचे, कारण या पक्षाचा काही इथं संबंध येत नाही। संदीप महालेंचं मित्र परिवार यांचं आणि जय भवानी प्रतिष्ठानचं काम या सोलापूर शहरात नाव लौकिक होण्यासाठी आम्ही दोन्ही अण्णा या ठिकाणी सदैव संदीपच्या मागे राहणार आहे। संदीपनं ठरवलं त्याचप्रमाणे डॉल्बी मुक्त झाल्या आमच्या माता भगिनीचं कार्यक्रम या ठिकाणी गेलं पाहिजे। थोडंसं डॉल्बी समोर नाचायचं आहे, पण यावर्षी तसं काही घडलं नाही। संदीपने अतिशय चांगला निर्णय, त्याच्या सहकार्याने अतिशय चांगला निर्णय घेतला की महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला, आणि मला वाटतं हे फार महत्वाचं आहे। सुरेशांना आमच्या वहिनीचं कुंकू साबित होतं म्हणून तुम्हाला काही लोक घालवण्याचा प्रयत्न केले, सध्याच गेले नाही। त्याचं फक्त कारणच होतं की हे हळदी कुंकूची ताकद आहे, आणि ते ताकदीमुळे आज तुम्ही इथं आमच्या बरोबर आहे। त्यामुळं आजच्या या कार्यक्रमाला फार महत्व, आणि योगायोगाने वहिनी सुद्धा या कार्यक्रमाला आलेत। ते कधी मी बघितलं नाही कधी कार्यक्रमाला आलेले, पण आज त्या सुद्धा इथं आलेत। निश्चित वहिनी तुमचं कुंकू अतिशय साबित आहे। मी आजच्या या हळदी कुंकूच्या निमित्ताने हेच सांगेन की भवानी पेठ मधल्या आमच्या सगळ्या भगिनींचं कुंकू साबित राहू दे, आणि त्या दृष्टीने अतिशय आशीर्वाद आम्हाला भवानी मातेने द्यावं, हीच भवानी मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो। शिवाजी महाराजांची ख्याती वेगळी सांगण्याची गरज नाही। महाराज त्या काळामध्ये मुठभर सैनिक असताना सुद्धा मोठ्या शक्तीसमोर कसे लढले हे आपल्या सगळ्याला माहिती आहे।